गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. तर माझ्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे की मी सकाळ सकाळ उठून फ्रेश होऊन माझ्या ऑफिसला जातोय. आज आहे सॅटर्डे आणि माझ्या भावाला सॅटर्डे निमित्त सुट्टी आहे. पण कधी कधी असं वाटतं ना मित्रांनो की विकेंडला यार कामावर जायची इच्छा नसते. माझी तर नसते, मला तुमची माहित नाही. भले तुम्हाला मला ऍक्च्युली विकेंडवर कामावर जावं लागतं आणि मी ऑफ मध्ये कधी पण सुट्टी घेत असतो. पण घरातून बाहेर निघाला ना, जेव्हा बघतो भावाला ऑफिस नाही, तर जळते यार, अक्षरशः जळते माझी. पण ठीक आहे, आता हा मला स्टेशनला ड्रॉप करणार. तिकडनं मी जसा गाडी पकडली तसा मी आनंदी का? कारण की विकेंड मध्ये भले ऑफिसला जायला आवडत नाही, पण मला विकेंड मध्ये ट्रेनचं ट्रॅव्हल फक्त एवढ्या गोष्टीसाठी आवडतं की तुमच्या ट्रेन मध्ये गर्दीच नसते. आरामात तुम्ही चढता, आरामात एका बाजूला उभं राहतात, बसायला भेटत नाही पण आरामात बाजूला उभं राहतात. असो, असा असतो माझा विकेंडचा दिवस. आज तर सॅटर्डे आहे तर एवढं काय वाटणार नाही, पण उद्या संडे आहे गाईज. उद्या संडे. संडेला ना म्हणजे जीवावर येतं, जीवावर ऑफिसला जायला. भले सगळ्यांना सुट्टी असते, गाडीत गर्दी नसते, संडेला गाडीत जागा बसायला पण मिळते, पण शेवटी संडेला ऑफिस नाही वाटत रे. तसं काय घरी बसून काय मी चांगलं काय काम करणार नसतो, पण संडे ऑफिस मन नाही करत. असो, धूळ खूप जास्त आहे कारण की इथे डेव्हलपमेंट एवढी होती आहे की खड्डेच खड्डे आहेत माझ्या रस्त्यावर. जसे आयुष्यात माझ्या खड्डे पडलेत, आता ते बुजवण्याचं काम चालू आहे ब्लॉगिंग थ्रू. ओके, सो मला माझ्या भावाने ड्रॉप केलेला आहे. मी ते आता उतरतोय. भाई बाय बाय पण बोलत नाही, एवढ्या याला घरी जायची घाई आहे. काय करू यार आज ना, म्हणजे असं वाटतंय, मनावरच येत आहे, मला जायचीच इच्छा नाही. आज माझा असा वेळ आहे तर मी संडेला कसं करू उद्या. असो, पण एवढं नक्की आहे की स्टेशनला बघून काय, स्टेशन आज नवीनच कलर करून टाकलाय, पण स्टेशन एकदम खाली खाली आहे. ठीक आहे, म्हणजे आता फक्त ना, म्हणजे चढ्यापर्यंत ना तुम्हाला असं वाटतं की यार नको, मला नाही जायचं, मला नाही जायचंय. पण जेव्हा तुम्ही चढता, तुमची लाईफ चालू होते, तेव्हा बरं वाटतं. असो, गाडी आलेली आहे, जसं तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण रिकामी आहे. हा माझा फर्स्ट क्लास डबा. मी एकदम तिकडे उभा राहतो मला जर चालता लोकलमध्ये चढायचं असेल. पण आज सॅटर्डे असल्या कारणाने गाडी पूर्ण खाली आहे. मी एकदम महाराजासारखा पाठी, एवढा येल्लो लाईनच्या पाठी उभे का? कारण की मला माहिती आहे आतमध्ये जाणार आहे बघा. आज काही गर्दी नाही, मी कशाला पुढे जाऊ, आरामात आरामात माझ्या बॉस प्रमाणे मी चढणार आज गाडीमध्ये. सोडूच तुम्हाला मी गाडीत गर्दी दाखवतो, पण कधीतरी गाडीत गर्दी नसते तेही तुम्हाला दाखवायला हवंच. तर मी मस्तपैकी गाडीच्या आतमध्ये उभा आहे, बाजूला पण कोण नाही, या साईडला पण कोण नाही, मस्तपैकी आरामात एकदा हवा खात. डोरवर उभा नाही, डोरवर कधी उभं राहायचं नाही, मला दाखवतो. डोरवर उभं राहणं चुकीचं असतं, तर मी डोरवर उभा नाही, आतमध्ये उभा आहे मस्तपैकी. यार छान वाटतंय मला, म्हणजे घरातून निघणार एकदम कंटाळवाणी असतो, पण जेव्हा गाडीत चढतो आणि जेव्हा गर्दी नसते तुमच्या आजूबाजू, तर तुम्हाला अजून चांगलं वाटतं. तर मी गाडीत चढलो होतो, इथे तिथे बघत होतो, तर माझी नजर गेली या काकांवर. हे काका माझ्यासोबत ट्रॅव्हल करत असतात नेहमी. झोपले होते, पण त्यांना झोपेतून उठवायचं नव्हतं, शेवटी उठवावं लागलं कारण की दादर स्टेशन हे जवळच होतं. सॉरी काका, पण तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला का उठवलं. स्टेशनला आलेलो आहे, इकडनं जाणार मी माझ्या ऑफिसला. आज पहिल्यांदा मी ऑफिसला जायला एक्साइटेड आहे. सुरुवातला एकदम नव्हतो, पण आता एकदम जास्त एक्साइटेड आहे. आतमध्ये जाऊन माझी बॉस काय मारणार आहे मला माहित नाही, पण शेवटी जाताना एक्साइटेड असतो. ऑफिसला पोहोचल्यावर एक्साइटमेंट हळूहळू हळूहळू गाडी गायब होते आणि सुटायच्या वेळी एक्साइटमेंट ती परत येते. आणि आज सॅटर्डे, मला असं वाटतं आज काम कमी असणार, पण मला माहिती आहे माझ्या ऑफिसवाल्यांना काम कमी असतं तेव्हाच काम जास्त देतात, पण ते निघण्याच्या टायमावर देतात. जाऊ दे, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, तर आपल्याला जॉब करावीच लागणार. तर जातोय मी ऑफिसला. तुम्हाला वाटत असेल चेहऱ्यावर आनंद आहे, पण मला वाटत नाही माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. का? कारण की मी चाललोय ऑफिसवरनं रात्री घरी. जसं की तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर वाजले 12. घराची येथे आठवण, बाहेरचा हवा खात 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 मी माझ्या जर्नीला सुरुवात केली. गाडीत जागा खाली होती, पण बसायला सीट अवेलेबल नव्हती, तर मी राहिलो बाजूला उभा.
बघतोय सीटची वाट बघत की कधी मला सीट भेटते, कोण मला ऑफर करते का. आणि तितक्यात मी पोहोचलो मीरा रोड स्टेशनला. बघू शकतात मी मीरा रोड स्टेशनला चालतो. स्टेशन पूर्णपणे रिकामी आहे. आनंद आहे का गोष्टीची की शेवटी मी घराच्या जवळ आलेलो आहे. सो आता मी मीरा रोड स्टेशनला पोहोचलेलो आहे. इथून मी माझ्या घरी जातोय. माझा भाऊ मला घ्यायला आलाय. म्हणजे मी थकलो आहे, पण डोक्यात ना फक्त ऑफिसचा विचार चालू आहे. का माहितीये काय, तर माझ्या बॉसने माझी अशी मारली ना आज, मी कायच सांगू. म्हणजे खरं सांगू, अरे ये ना, काय सांगू तुम्हाला. सो मी चाललो आहे माझ्या घरी. माझा अवतार असा आहे ना की माझा आज कोणीतरी बलात्कारच केलाय असं वाटतंय. ऑफिस मध्ये बॉस असल्यावर तुमचा अजून तरी कोण करणार. मला असं वाटतं माझा हा ब्लॉग बघितलं ऑफिस मध्ये माझं वातावरण अजून टाईट करणार. पण जाऊ दे, मी एक गोष्ट केली आहे. माझ्या ऑफिस वाल्यांना सगळ्यांना ब्लॉग पहिले शेअर करतो की बाबा बघा माझ्यावर किती अन्याय करताय तुम्ही लोक. पण जाऊ दे, घरी गेल्यावर एकच गोष्ट माझ्याबरोबर चांगली होणार आहे. ती म्हणजे काय माहितीये का, मी माझ्या भावाबरोबर घरी जाणार, जेवण बनवणार. दारू नाही पिणार बाबा, दारू नाही पिणार. आता मी इकडनं जाणार घरी. जेवण माझ्या भावाने बनवलेलं नाहीये. आता काय आम्ही खाऊ. भाई बस क्या राइस बनवला, फ्राइड राइस बनवलाय, फुल सुका भात. भाई काहीतरी बनवलेलं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू, काल ना मी व्हिडिओ काढायचं राहिलो का, कारण की माझं एवढा भावाने प्रेम माझ्यावर ओतून आलं. भावाने माझे छोले बनवले, छोले जे मला खूप आवडतात. पण असे छोले बनवले की मी माझ्या आयुष्यात कधीच पुन्हा खाऊ शकणार नाही. भात बनवलाय म्हणून सुका भात बनवलाय. सुका भात कसा खाऊ. अरे भाई फ्राइड राइस आहे ना, फ्राइड राइस. चिकन फ्राईड राईस आहे ना भावा. शनिवार आहे बाबा, शनिवार आहे. डिवाइन विगन आहे भाई. जाऊ द्या मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. तर तुम्हाला माहिती आहे आयुष्यात किती पण गोष्टी कशा पण चालू असल्या, पण सगळ्यात गोष्ट चांगली जर होते, जर तुमचा घरी कोणतरी विचारणार असतं, आई तर माझी गेली बाहेर, तर मला एकच जण विचारणार आहे, तो म्हणजे हा माझा भाऊ. तर याने माझ्यासाठी आज फ्राईड राईस बनवला, काल छोले बनवले, जे मी कधीच बनवत नाही कोणासाठी, माझा भाऊ बनवतो माझ्यासाठी. बस माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की आयुष्यात मला बायको पण अशीच मिळावी जी माझ्यासाठी छान छान जेवण बनवेल. ऐकताय ना. जर बायको कोण माझी बनणारी असेल, ती जर ऐकत असेल, तर तिला हा मेसेज माझा पोहोचला पाहिजे, म्हणून हा ब्लॉग बनवत असेल मी. ओके, तर तुम्हाला माझा ब्लॉग दिसेलच. ओके, तर जी पण पोरगी ऐकते आहे तिच्यासाठी हे आहे. ओके, मला काय ना एकदम भारी आहे भाई. कुठला फिरवतोय, कसला फिरवतोय हा छोट्या. आम्ही बघा एवढा बाजूला आहे. या बसवाल्याने पूर्ण ट्रॅफिक करून टाकली. त्या बसवाल्याने असली टाकली ना भाई, म्हणजे मी 2 मिनिटासाठी विचार केला, हा भाई गाडी चालवतोय, एरोप्लेन चालवतोय की स्कूटी चालवतोय. एवढूचा रस्ता स्कूटी टाकायला माझी फाटे, हा भाई बस टाकली त्याने. आणि भाई हसतोय वरतून. आम्ही रिस्क नाही घेतली. काय बोलतो, आम्हाला घरी लेट जायचंय, आमच्या घरी आई आहे, मी 12च्या घरी जाणार. काय फरक नाही पडत. पण जाऊ दे. तर आजचा दिवस मी बघितलं असं असतं. म्हणजे ना मी ना खूप बघितलं ना, माझा थोबडा एकदम वैतागलेला होता. मी त्या ट्रेन मध्ये कंटिन्युअस 2 तास 1.5 तास उभा होतो. त्याच्यानंतर घरी आलो, असला वैतागलो. पण जेव्हा माझ्या हातात आला माईक आणि केला कॅमेरा ऑन, असला एक्साइटेड झालो. असं वाटतंय भाई मी आता जॉबला चाललोय, जॉबवर ना आलो नाहीये. सो गाईज, आजच्यासाठी एवढंच होतं. आता मी जाणार आहे वर्कआउट करायला पण, कारण की मला वर्कआउट करणं पण गरजेचं आहे. माझी आज लेग्स वर्कआउट आहे. ओके, तर काय, बाय बाय, चल.